आपण बघतोय झेडपी पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य असणार आहेत। एक मोठा निर्णय यावेळेस घेण्यात आलेला आहे। झेडपी पंचायत समितीमध्ये महापालिकेत जसे स्वीकृत नगरसेवक असतात तसे आता जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये देखील स्वीकृत सदस्य असणार आहेत। हा मोठा निर्णय सध्या झाल्याचं कळतंय। यावेळेस एक मोठी महत्त्वाची बातमी, स्वीकृत सदस्य आता झेडपी आणि पंचायत समितीमध्ये देखील असणार आहेत। यावेळेस एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। त्यामुळे आता स्वीकृत सदस्य हे राज्य मंत्रिमंडळाने आता झेडपी आणि पंचायत समितीमध्ये ठेवण्याचं ठरवलेलं आहे। तसा निर्णय होणार असल्याची शक्यता असल्याचं कळतंय आणि या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। राज्य मंत्रिमंडळामध्ये या मोठ्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। झेडपी आणि पंचायत समितीमध्ये आता स्वीकृत सदस्य असणार आहेत। ज्या पद्धतीने महापालिकांमध्ये स्वीकृत सदस्य असतात त्याच पद्धतीने झेडपी आणि पंचायत समित्यांमध्ये देखील स्वीकृत सदस्य ठेवण्यात येतील अशा पद्धतीची माहिती आता राज्य मंत्रिमंडळामध्ये त्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळत आहे।